मित्रांना जॅसियम संतोषजी आवाज येतोय? ओके, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या सेशन मध्ये. मी मोहन ढवळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज नेमकाच मी भंडाऱ्याहून आलोय BC छाबडाजी यांना भेटून. तर फार छान प्रोग्राम कालचा राहिला. बरेच जण 400-500 लोक होते प्रोग्रामला आणि अतिशय छान असा प्रोग्राम भंडारा इथे राहिला आहे. आणि उद्या आहे आपला सेवा दिवस. संतोषजी, सुरेशजी, उद्या सेवा दिवस. सर जी, एकदम जबरदस्त तयारी चालू आहे पुसदला. बरं, महाराष्ट्रात पुसदला ठेवलेला आहे आणि बाकी कुठं असेल तर मला माहित नाही. पण पुसदला हरिसंजीवनीचे जे जनक आहे डॉक्टर रवींद्र शिरोळे सर, ते पण येणार आहे. सकाळी आम्ही योगा करणार आहे, त्याच्यानंतर रॅली काढणार आहे, त्याच्यानंतर 300 आम्हाला झाडं लावायची आहे. झाडं लावायचीच नाही तर जगवायचे पण आहे. त्याच्यानंतर ब्लड डोनेट कॅम्पचं पण प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यानंतर दिवसभर प्रोग्राम आहे 4 वाजेपर्यंत फुल डे. आता जे काही तयारी सर, आता जी काही नवीन मंडळी बसली असेल ती माहित असेल, सकाळी म्हणजे न्यूट्रिचरची मीटिंग आहे आणि त्या झाडं लावायची काम आजच काढलं आहे की नाही. मित्रांनो, पूर्ण जीवन बदलणारं शिक्षण जे आहे ते आपल्याला RCM न्यूट्रिचार्ज मध्ये मिळते. फक्त पैसाच नाही तर पैशा व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या पैशाने विकत मिळत नाहीत, अशा गोष्टी सर्व मिळण्याचं ठिकाण म्हणजे RCM न्यूट्रिचार्ज आहे. मित्रांनो, जसं सुरेशजी म्हणले की आमच्या पुसदला वृक्षारोपणाचा कार्यक्रम, वृक्ष संवर्धनाचा, नुसता रोपणाचा नाही तर संवर्धनाचा सुद्धा कार्यक्रम आहे. जालन्यामध्ये सुद्धा फार मोठी तयारी सुरू आहे. टँकर लावून सगळे माणसं सारखे टी-शर्ट वगैरे सगळं करून तर जालन्याला मी जाणार आहे. म्हणजे जालन्याच्या बाजूला एका टेकडीवरती आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे आणि उद्या सकाळी 8 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही सुद्धा ठेवला आहे. ब्लड डोनेशन कॅम्प ठेवले आहेत आणि अशी बेट अगोदर तयार होतील, नंतर सगळी धरती त्या बेटानं व्यापून जाईल. चांगल्या कामाचे बेट म्हणजे बिझनेसचे बेट, पैसे कमवण्याचे बेट, चांगल्या कामाचे बेट आता सुरू व्हायला गेले आहेत. आणि उद्या खूप भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे चांगले काम उद्या होणार आहेत. मित्रांनो, सकाळी चांगले काम घेता ना, सुबहले अच्छे कामों का नाम, चांगले कामांचा सुरुवात उद्या होणार आहे फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे मी सुरेशजीला यामुळे विचारलं की मला माहित होतं की तिथं प्रोग्राम ते करत आहेत. शिरोडे साहेबांना घेऊन एक झूम मिटिंग सुद्धा त्यांची झाली होती. आणि तसं जालन्यामध्ये आहे, संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर, भारतभर उद्याचे प्रोग्राम आहेत. चांगले काम करण्यासाठी आपल्याला नेहमीच आपले जे गुरुदेव आहेत, जे अपलाईन आहेत, ते सगळेजण प्रेरित करीत आहेत. आणि चांगल्या कामासाठीच आज आपण सगळेजण इथे एकत्रित आलेलो आहोत. आजचा जो आपला विषय आहे, तुम्हाला जसा मी मेसेज केला, कंपनीकडून मेसेज आला असेल, आज आपण स्पेशली चांगल्या कामाच्या, चांगल्या प्रोडक्टवर बोलणार आहोत. स्पेशली वाईट कामं खूप जण करतात, परंतु या वाईट कामामुळे लोकांच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम दूर करण्याचं काम आज आपण करणार आहोत. त्या प्रोडक्टची माहिती घेणार आहोत. आपल्याकडं मॅक्झिमम जे लोक आहेत आनंद व्यक्त करण्यासाठी नाचतात आणि नुसतं नाचत नाही तर ते एनर्जी ड्रिंक घेऊन नाचतात. म्हणजे न्यूट्रिचार्ज एनर्जी ड्रिंक नाही, बाहेरचे एनर्जी ड्रिंक घेतात. मग बाहेरचं एनर्जी ड्रिंक असेल, कोल्ड ड्रिंक असेल, ते घेतल्यामुळे इतके प्रॉब्लेम निर्माण झाले. तर त्यासाठी न्यूट्रिचार्जला स्पेशल प्रोडक्ट करावं लागलं. ऊर्जा मिळवण्यासाठी, उत्साह मिळवण्यासाठी लोक विविध अस्वास्थ्यकारी सवयी स्वतः लावून घेतात आणि शेवटी त्या सवयीच्या आहारी जातात. आणि त्यामुळं त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्याच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या, संपूर्ण आर्थिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्या सगळ्या दुष्परिणामातून दूर काढणाऱ्या प्रोडक्ट विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि माझ्या आवडीच्या प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज बायोवेज. आवडीचे यासाठी म्हणतो मी की जिथं डॉक्टर म्हणतात ना, अब इनको दवाओं की नहीं दुआओं की जरूरत है, तिथं सुद्धा न्यूट्रिचार्ज बायोवेज काम करतं. म्हणजे डॉक्टर म्हणजे अब इनको दवाओं की नहीं दुआओं की जरूरत है, तिथं सुद्धा न्यूट्रिचार्ज बायोवेज काम केलेले शेकडो उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतील. भारताची गोष्ट सोडा, आपण महाराष्ट्रात काम करतो, महाराष्ट्रामध्ये शेकडो उदाहरणं.
तर चला आपण सुरुवात करूया मित्रांनो. न्यूट्रीचार्ज बायोएज हे जे प्रोडक्ट आहे, या प्रोडक्ट विषयी जस्ट मी तुम्हाला मोठी स्क्रीन करतो. आता दिसत असेल. न्यूट्रीचार्ज बायोएज हे प्राकृतिक सत्वातून तुम्ही पाहिजे असेल ग्रीन ग्रीन दिसते, ते संपूर्णपणे आयुर्वेदिक ज्याला म्हणता येईल, म्हणजे 100% यामध्ये आयुर्वेदाची शक्ती घेऊन बनवलेलं प्रोडक्ट आहे. परंतु फॉर्म्युला आयुर्वेदाचा नाही बरं का, फॉर्म्युला परत आपला न्यूट्रॉसिटिकल सायन्सचा. बरेच जण म्हणतात आयुर्वेदिक मध्ये काय फार सोपं. आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे, परंतु बनवलं आहे न्यूट्रॉसिटिकल सायन्सनं. न्यूट्रीचार्ज बायोएज स्पेशली काम करते आपल्या लिव्हर साठी. न्यूट्रीचार्ज बायोएज स्पेशली काम करते आपल्या लिव्हर साठी. आणि बरेच जण आता त्या टेस्ट होतात आणि ज्या आपण मेडिकल वर टेस्ट बघतो आणि डॉक्टर सुद्धा टेस्ट करायला सांगतात. मॅक्झिमम टेस्ट हे करायला सांगतात हृदयाच्या, बरोबर आहे. मॅक्झिमम टेस्ट करायला सांगतात हृदयाच्या. मॅक्झिमम लोक जे हातातल्या घडी सुद्धा आल्या, स्मार्ट वॉचेस आहे का नाही, माझी तसं पडले 2-3 घड्याळ आहेत स्मार्ट वॉचेस इतक्या पडलेल्या आहेत. माझ्या मुलाच्या म्हणजे दर 6 महिन्याला मुलगा एक नवीन स्मार्ट वॉच मागवतो. त्या स्मार्ट वॉच मध्ये संतोषजी तुम्ही पाहिलं असेल की हार्टबीट, पल्स रेट यावर फोकस केलेलं असतं. एकही स्मार्ट वॉच मला अशी नाही दिसली की तुमच्या पोटाच्या आरोग्याविषयी काही सांगते. सगळेजण हृदय हार्टच्या विषयी, हार्टबीट किती पडाले, तुमचं पल्स रेट काय चालला यावर फोकस करतात. मित्रांनो, हार्ट फक्त एक काम करते, आपल्या रक्ताला पंप करण्याचं काम करते. हृदय फक्त रक्ताला पंप करण्याचं काम करते. आणि गुगल वर तुम्ही जर गेले तर तुम्हाला जगभरामध्ये शेकडो लोक असे सापडतील जे बिना हृदयाचे जगतात, ज्यांचं आर्टिफिशियल हार्ट त्यांच्या पाठीवर आहे, त्यांच्या सॅक मध्ये आहे. म्हणजे बिना हृदयाचं माणूस जगल्या जाऊ शकते, परंतु बिना लिव्हरचं माणूस जगल्या जाऊ शकत नाही. आणि 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते, 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते. आणि हार्ट जसं विचारलं, हार्ट फक्त रक्ताला प्रवाहित करण्याचं काम करते, परंतु 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते. कुठले पहा, काही काम, काही यादी 5-6 कामाची. काही पोषक घटकाला संचित करणं आणि जशी शरीराला गरज पडेल तसं ते सोडणं. ब्लड शुगर लेवल, कोलेस्ट्रॉल यांचं संतुलन ठेवण्याचं सुद्धा काम लिव्हर करते. त्यानंतर आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करणं, आपल्या शरीरामध्ये काही विषारी घटक आले असतील त्या विषारी घटकाला बाहेर काढण्याचं काम लिव्हर करते. फॅटचं पाचन करणं आणि व्हिटॅमिन ए, डी, ई, के यांच्या अवशोषणासाठी जे अतिशय आवश्यक असतं बाईल ज्यूस, त्याचं उत्पादन सुद्धा लिव्हर करते. आपल्या शरीराला लागणारे विविध प्रोटीन्स तयार करणं, बॉडी डिटॉक्सिफाय करणं, दारूमुळं, विषारी घटकामुळं अपशिष्ट पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर काढून बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काम, असे 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते. परंतु आपल्या सगळ्याचं फोकस आहे हार्टवर. हार्ट आणि कोलेस्ट्रॉल किती वाढले. ऍक्च्युअल तुमच्या लिव्हरचं काम बिघडलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल सुद्धा बिघडून जाईल. तुमच्या लिव्हरचं काम बिघडलं तर तुमची पाचन आणि तुमच्या एकूण पूर्ण तुमची जीवनशैली, त्या जीवनशैलीशी संबंधित आजार होण्यासाठी जर तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर जीवनशैलीशी संबंधित मॅक्झिमम आजार आपल्याला होऊ शकतात. परंतु गुंफाताई झालंय काय, हार्टला फार इम्पॉर्टंट आलंय. आणि त्याचं मग मला मोठं कारण वाटतंय की आपले हिंदी गाणे, कारण की दिल दीवाना ना जाने कहा खो गया, जे दिलवरचे गाणे सुरू होतात म्हणजे 10वी-11वीला आपण आल्यापासून तर 40-50 वेळेपर्यंत आहे की नाही, इतके गाणे म्हणजे 500 पेक्षा जास्त गाणे असतील. जसं लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करते आणि हार्टवर, दिलवर 500 पेक्षा जास्त गाणे आपल्याला ऐकू येतात. मग आपल्याला तेच लय इम्पॉर्टंट आहे का मित्रांनो? त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे लिव्हर. लिव्हरचं काम बिघडल्यानंतर तुमचे
मॅक्झिमम शरीराची याला रासायनिक फॅक्टरी आहे आपली लिव्हर म्हणजे एकदम रासायनिक फॅक्टरी आहे. यामध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण जर झालाय तर आपल्या पूर्ण जीवनावर फार वाईट परिणाम होतात. परंतु जसं हार्टचं थोडं बिघडलं की आपल्याला लक्षात येते, थोडी धडधड वाढली की आपल्याला लक्षात येते, अरे धडधड वाढली. साप दिसला धडधड वाढली की बाजूला बसतात, घाम येतो, त्याला 4 जण विचारतात नेमकं काय झालं तुम्हाला, इतका घाम कसा, फार धडधड वाढली, मला फार वाटलं. साप द्या सोडून, सुतळी बी सापासारखी दिसली तर आपली धडधड वाढते. म्हणजे काहीच प्रॉब्लेम झाला नाही, नुसतं मनाला भीती वाटली की आपली हृदयाची धडधड वाढते आणि ती पटकन आपल्याला समजते. पण लिव्हरचा एक प्रॉब्लेम आहे. लिव्हर 75% खराब जरी झालं तरी सुद्धा काही पत्ता लागत नाही, त्या व्यक्तीला नाही आणि डॉक्टरला पण नाही, कारण की कुठले लक्षण दिसत नाही. लिव्हर 75% खराब जरी झालं तरी 100% काम करते. आणि हृदय 1% जरी खराब झालं तर आपल्या सगळ्या कुटुंबाला माहिती गेलं काहीतरी झालंय हार्टचं, सगळ्या कुटुंबाला, पाहुण्याला, फेसबुकवर सगळीकडे माहित होऊन जातं. परंतु लिव्हर 75% जरी खराब झालं तरी सुद्धा लक्षात घे, याच स्पेशल काम आहे की डिटॉक्सिफाय करणं आणि आपलं पुनर्निर्माण करू शकते. जर 5-10% जर लिव्हर खराब जर झालं तर ते स्वतःच पुनर्निर्माण स्वतःच करू शकते, स्वतःच पुनर्निर्माण स्वतःच करू शकते. त्यामुळं खराब झालेलं त्यामध्ये काही बिघाड झालेला लक्षातच येत नाही. आणि सगळ्यात शेवटी केली जाते लिव्हर फंक्शन टेस्ट, LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट. 200-250 रुपयात लिव्हर फंक्शन टेस्ट होती, रक्त काढून नेतात आणि LFT होती. परंतु फार शेवटी केले जाते. आपल्यापैकी आता आपण जवळपास 60 जण आहोत. 60 जणांपैकी कोणा आठवतंय का आपल्या जवळपास किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपण कोणी LFT केली, लिव्हर फंक्शन टेस्ट केली, कोणा आठवतंय का? नाही, सहसा कोणी करतच नाही. लिव्हर फंक्शनिंग टेस्ट केल्याच जात नाही. हा, गुंफाजी कोणाची केली होती? गुंफाजी दिसल्या. कशी का केली होती? सर जय गुड मॉर्निंग. मला थोडा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, म्हणून डॉक्टरांनी सांगितले की लिव्हर टेस्ट करा, कारण स्वेलिंग दिसतं थोडं. तर मी 3 महिने बायोच सेवन केलं सर, तर बिलकुल क्लिअर झालं माझं. नॉर्मल आहे. बरं, लिव्हर फंक्शन टेस्ट फार महाग आहे का? नाही सर. हा, एक तर म्हणजे तितकी महाग नाही, जशा हार्टच्या टेस्ट महाग आहेत तशा LFT काही महाग पण नाही. आणि त्याच्या डॉक्टरला किमान लक्षात तरी आलं की किडनी स्टोन झालाय, त्याला लिव्हर सुद्धा थोडं त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली असेल, त्यांना सूज दिसली असेल, म्हणजे किडनीची सोनोग्राफी करताना त्यांना कदाचित लिव्हरवर सूज दिसली असेल, तर म्हणजे LFT करून घ्या, लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या. तर लिव्हर फंक्शन टेस्ट केलेले फार कमी जण आपल्याला सापडतील, कारण की लक्षात येत नाही, आपल्याही लक्षात येत नाही, डॉक्टरांच्या पण लक्षात येत नाही. आणि त्यामुळं, आणि दुसरं त्याचा गुणधर्म, स्वतःच पुनर्निर्माण स्वतः करू शकतं लिव्हर. आणि 75% खराब होईपर्यंत सुद्धा कुठलंही लक्षण त्यामुळं दिसत नाही. 75% खराब होईपर्यंत सुद्धा 100% काम करते. आपल्या घरातल्या महिलेसारखं. सुरेशजी, आपल्या घरातल्या महिला नाही का, आपलं थोडं दुखलं की आपण म्हणतात मी आज कामावर जात नाही, माझी थोडी तब्येत ठीक नाही, मी डॉक्टरांना दाखवतो. घरच्या महिला अंगावर काढतात आणि चांगलं बिमार पडेपर्यंत लक्षात येत नाही ही महिला फार आजारी पडलेली आहे. तसं लिव्हरचं काम आहे. 75% खराब होईपर्यंत सुद्धा लक्षात येत नाही. आणि लिव्हरच्या क्षतीचं सगळ्यात मोठं कारण आहे दारू पिणं, शराब, अल्कोहोल. आणि जर कुठला ब्रँड नाही लिहिला, नाही एखाद्या ब्रँडचं नाव असतं का, लोक बोलायचं या ब्रँडची प्यायची नाही, ही पिऊन सगळी, ती सोडून सगळी प्यायची. कारण की पिणारे माणसं वेगवेगळे काय बरोबर रस्ते शोधतात. प्रवीणजी, एक सरदारजीला प्यायची सवय होती, डॉक्टरांकडे गेला आणि मग डॉक्टरने सांगितले नाही नाही तुमचं थोडं लिव्हर खराब झालं दिसतंय, तुम्ही काय करा, दारू बंद करा. नाही म्हणजे डॉक्टर साहेब मी पूर्ण बॉटल पितो, मला थोडी तरी द्या ना परवानगी, थोडी तरी. म्हणे एक पेक घ्यायचा. किती पेक घ्यायचा? एक पेक घ्यायचा. बरं ठीक आहे म्हणे, एक पेक घ्यायची परवानगी त्याने डॉक्टरकडून घेतली. मग बंता सिंग संघ पुन्हा दारू प्यायला बसला संध्याकाळी. तर बंता सिंगला माहित होतं थोडं खराब झालं आहे, डॉक्टरांकडे जाऊन वगैरे आलाय. एक पेक झाला,
मग आता बंता सिंगला वाटलं झाला त्याचा एक पेग, त्यानं परत एक पेग भरला, परत एक पेग घेतला, परत तिसरा पण पेग भरला, तिसरा पण पेग घेतला. आता म्हणजे डॉक्टरने तुला एकाच पेगची परवानगी दिली होती ना. आणि म्हणजे मी 3 डॉक्टरकडे गेलो आणि प्रत्येक डॉक्टरकडून एक एक पेगची परवानगी घेतली, झाली म्हणजे 3 पेगची परवानगी. म्हणजे असं रस्ता वेगवेगळा शोधून काढतात पिणारे लोक, रस्ता वेगवेगळा शोधून काढतात. आणि त्यामुळं त्यांच्या लिव्हरचं फार मोठं क्षतीचं कारण आहे. भारतामध्ये मोठं कारण आहे क्षतीचं शराब का सेवन. निरंतर दारू पिल्यानं सूजन येते, फॅटी लिव्हर होतंय आणि त्यामुळं आपल्या त्या लिव्हरची डिटॉक्सिफिकेशन करण्याची क्षमता कमी होते, बॉडी डिटॉक्सिफाय करण्याची क्षमता कमी होते. फॅटी लिव्हर वरला काय होतं की बॉडी डिटॉक्सिफाय करण्याची क्षमता ते कमी होते आणि बॉडी डिटॉक्सिफाय झाली नाही की सगळे विषारी घटक शरीरामध्ये साठवून राहतात. आणि ते ओळखायचं कसं, तर सगळे साठवून राहिले की त्यांच्या शरीरावर सूज यायला लागते. त्या व्यक्तीच्या शरीरावर बॉडी डिटॉक्सिफाय झाली नाही की त्या व्यक्तीच्या शरीरावर सूज यायला लागते. सगळे विषारी घटक शरीरामध्ये साठवून राहतात, पाय आणि चेहरा अगोदर सुजायला लागतो. म्हणून तुम्ही जर पाहिला असेल एखादा फॅटी लिव्हर वाला व्यक्ती, पोट मोठं दिसलं, त्याचा चेहरा सुद्धा मोठा दिसतो आणि त्याचे पाय सुद्धा सुजायला लागतात. फॅटी लिव्हरचं पहिलं लक्षण. पोट मोठं तिथं दिसतच, परंतु बॉडी डिटॉक्सिफाय होत नाही. त्या व्यक्तीचा चेहरा सुजायला लागला आणि त्या व्यक्तीचे पाय सुजायला लागले की लक्षात घ्यायचं की याची बॉडी आता लिव्हर 75% जास्त खराब झाले आणि बॉडी डिटॉक्सिफाय होत नाही. अगोदर लिव्हरचं फॅटी लिव्हर होतंय आणि जसं फॅटी लिव्हर झालं की त्याची बॉडी डिटॉक्सिफाय होत नाही आणि सगळे विषारी घटक शरीरात थांबतात. मग आता इथं बसलेल्यापैकी तर मॅक्झिमम जर म्हणजे आम्ही दारू पित नाहीत म्हणजे न्यूट्रिचार्ज बायोज आमच्यासाठी नाहीच, तसं नाही मित्रांनो. हे एक कारण सांगितलं. म्हणजे लिव्हरला डॅमेज करणारं पहिलं कारण पाहिलं आपण दारू, अल्कोहोल. दुसरं कारण आहे टॉक्सिन्स, मोठं कारण आहे. अल्कोहोल इतकंच लिव्हरला डॅमेज करणार आहे टॉक्सिन्स. हे टॉक्सिन्स कुठून येतात? येतात धूम्रपानामधून, प्रदूषित पाण्यामधून आणि जेवणामध्ये जे आपण रसायनं घ्यायला लागलो त्या रसायनामधून, आपण मेडिकलवर जाऊन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ज्या गोळ्या घेतो त्या गोळ्यामधून तितकाच दुष्परिणाम होतो जितका दारू होतो. प्रदूषित जल, धूम्रपान, तंबाखू आणि जेवणामध्ये जे रसायन असतात ना त्या रसायनामधून. आपण त्रिपुरे साहेब हॉटेलमध्ये जेवायला जातात आपण, बरोबर आहे? येस. कधी पालक पनीर खाल्लं तुम्ही हॉटेलमध्ये? हो खाल्लं. बरं, कसं असतं पालक पनीर? रंगाला कसं असतं? एकदम ग्रीन सारखं, एकदम ग्रीन असतं, बरोबर आहे. घरी बनवून खाल्लं का कधी पालक पनीर? नाही. घरी बनवून खाल्लेलं असेल तर गुंपाताई घरी बनवलं होतं पालक पनीर कधी? घरी पालकाची भाजी तर खाल्ली असेल? पालक पनीर खाल्लंय घरी बनवून बरेचदा. आजच्यावाले लोक बाहेर नसते खात. तर तुम्ही मला सांगा कुठलं जास्त ग्रीन दिसलं? घरचं जास्त ग्रीन दिसलं का हॉटेल मधलं जास्त ग्रीन दिसलं? घरचं. आपण घरी जेवढी भाजी करतो त्यापेक्षा जास्त ग्रीन भाजी आपल्या हॉटेलमध्ये दिसते. म्हणजे ते खूप ताजा पालक आणतात का? नाही नाही, ते मग जास्त ग्रीन कशामुळे दिसते? ती त्यामध्ये हिरवा रंग टाकलेला असतो, त्यामध्ये हिरवा रंग टाकला असतो म्हणून ती जास्त ग्रीन दिसते. जी लाल भाजी असते ती एकदम लाल दिसते आपल्या हॉटेल मधली, ती कशामुळे दिसते? त्यामध्ये रंग टाकलेला असतो. आणि तुम्ही ज्यावेळेस जेवतात तर तुम्ही हात धुवून पहा साहेब, हाताचा रंग निघत नाही. म्हणजे तुम्ही जर रेड ग्रेव्ही वाली भाजी घेतली तर ती इतकी रेड की आपल्या हाताला रंग लागतो. तुम्ही ग्रीन भाजी घेतली तर हाताला ग्रीन रंग लागतो. अहो, जर आपल्या हाताला जो ग्रीन किंवा रेड कलर लागत असेल तर आपल्या आतून किती लागत असेल याचा विचार करा. म्हणजे बाहेरच्या जेवणामध्ये जे रसायन टाकले आहेत त्या रसायनामुळं सगळ्यात मोठं नुकसान आपल्या लिव्हरचं. आणि ह्या रसायनामुळं त्यानंतर आपण जे मेडिकलवरून घेतो डॉक्टरांना विचारता औषधं, त्या औषधामुळं धूम्रपानामुळे सुद्धा टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आणि ते सुद्धा लिव्हरला तितकंच डॅमेज करतात जितकं अल्कोहोल करते.
नाही तर गुंपाताईच्या लिव्हर सूज दिसायचं काही कामच नव्हतं. एकदम पॅसिव्ह स्मोकिंगने त्यांना झालंय, किंवा त्यांच्या प्रदूषित जल खाण्यात आलंय, किंवा गोळ्या खाण्यात आल्या, किंवा कुठे ना कुठेतरी लिव्हर थोडंफार डॅमेज झालं, त्यामुळे त्याच्यावर सूज दिसली. हे झालं दुसरं कारण. काही जण म्हणतील की नाही आम्ही तर बाहेर जेवतच नाहीत, बरोबर आहे, परंतु जस जसं आपलं वय वाढतंय तस तस लिव्हरचा आकार कमी व्हायला लागतो आणि कार्यक्षमता पण घटते आणि त्याची पुनर्निर्माण करण्याची क्षमता सुद्धा घटते. तिसरं कारण न्यूट्रिचार्ज बायोज का घेतलं पाहिजे? दारू पित असताल तर घेतलं पाहिजे, बाहेरचं जेवत असताल, दूषित पाणी पिण्यात आलं असेल, धूम्रपान करत असताल, तंबाखू खात असताल, किंवा मेडिकल वरच्या उगाच गोळ्या जरी खात असतो तरी सुद्धा आपल्याला न्यूट्रिचार्ज बायोएज घ्यायचंय, कारण की त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळे लिव्हर डॅमेज होते. तिसरं कारण आहे की जसं वय वाढतंय तसं लिव्हरचा आकार कमी होतो, त्याची पुनर्निर्माण करण्याची क्षमता कमी होते आणि त्याची कार्यक्षमता सुद्धा कमी होते. म्हणून इथं तुम्हाला न्यूट्रिचार्ज बायोएज कामी येऊ शकते, कारण की वय वाढलं लिव्हरचा आकार कमी कमी. आणि जर त्यामुळं जसं वय वाढतं तसं, किंवा जे व्यसन करतात त्या लोकांचं पोट आपल्या इथं दिसतं असं पुढं मोठं बाहेर आलं तुम्हाला पोट दिसत. जसं बीपी वाढला की आपल्याला घाम येतो, आपल्याला त्याचे लक्षण दिसतात ना, बीपी वाढला की घाम येतो, तसं लिव्हर क्षतिग्रस्त झाल्याचं कसं कसं लक्षात येईल? एक तर भूक कमी लागते त्या व्यक्तीला, दुसरं तो व्यक्ती खूप थकल्यासारखा लागतो, थकल्यासारखा राहतो, तिसरं त्याला उलटी डायरिया होत असतो. हे आपल्याला काही लक्षण दिसतात. जर एखाद्या व्यक्तीला नीट भूक लागत नसेल, खूप थकल्यासारखं वाटत असेल, किंवा नेहमी नेहमी मळमळ झाल्यासारखं वाटत असेल, 100% त्या व्यक्तीच्या लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे. कुठली टेस्ट न करता बाह्य लक्षणांवरूनच आपल्याला ओळखायला येईल. जर त्याच्या भूक लागत नसेल, जेवण कमी झालंय, त्याला नेहमी मळमळ होते, त्याला उत्साह राहिला नाही, ऊर्जा राहिली नाही, अशा सगळ्या व्यक्तींना लक्ष येते त्याला आपल्याला त्या व्यक्तीच्या लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस आपल्याला त्या लिव्हरची रक्षा करावं लागेल, त्या लिव्हरला आपल्याला रिचार्ज करावं लागेल. आणि ते रिचार्ज करण्यासाठी आपल्याला काही बायोग्रीन्स आपण घेतले पाहिजेत. मिल्क थिसल, अँबेलिका, एगल, एडेलिऑन, सीबरथॉन, एजाडिरेक्टा यासारखे आपल्याला काही बायोग्रीन्स आपण घेतले पाहिजेत. हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत, लिव्हर रक्षक आहेत, लिव्हर टॉनिक आहेत. हे सगळे बायोग्रीन्स दारू आणि टॉक्सिन्स मुळे लिव्हरची जे नुकसान होते त्यापासून लिव्हरची रक्षा करतात. तर न्यूट्रिचार्ज बायोएज पहिलं काम काय करतंय? पहिलं काम करतंय लिव्हर रिचार्ज करते. लिव्हर थकला असेल तर ते लिव्हर रिचार्ज करते. थकण्याची 3 कारण आपण पाहिले. वय वाढल्यानंतर सुद्धा लिव्हर थकायला लागते. आपलं जसं आपण म्हणतो की हार्ट आपलं 24 तास काम करते. तुम्ही पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत हार्ट काम करते. लिव्हर सुद्धा तसंच काम करते. रात्री जेव्हा आपण झोपला असतो, रात्री 2 ते 3 हा जो वेळ आहे, हा लिव्हरचा सगळ्यात जास्त काम करण्याचा वेळ आहे. सगळ्यात जास्त. त्यावेळेस शरीरातला सगळ्यात जास्त कुठला अंतरेंद्रिय काम करत असेल तर लिव्हर काम करते. आपली बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काम करते रात्री 2 ते 3 च्या दरम्यान. त्यामुळे आपण आपली झोप जरी व्यवस्थित होत नसेल तर आपलं लिव्हरचं काम डिस्टर्ब होते. त्यामुळे सुद्धा आपले टॉक्सिन्स निर्माण होतात, पूर्ण झोप होत नसेल तरी सुद्धा. म्हणून आपण 6 ते 8 तास चांगली झोप घेतली पाहिजे. टॉक्सिन्स पहिलं काम काय करतं? न्यूट्रिचार्ज बायोएज लिव्हर रिचार्ज करण्याचं पहिलं काम लिव्हर रिचार्ज. त्यासाठी मिल्क थिसल, अँबेलिकॅप्सुनल, एगल मार्मोलेस, एडोलिऑन, सीबरथॉन, मोरिंगा हे सगळे जण लिव्हर रिचार्ज करण्याचं काम. ओके, पहिलं काम. हे सगळे बायोग्रीन्स काय करतात? हे सगळे बायोग्रीन्स लिव्हरच्या ज्या कोशिका पुनर्निर्माण करण्याची क्षमता आहे ही क्षमता वाढवतात. लिव्हरची पुनर्निर्माण करण्याची क्षमता वाढवतात आणि त्याला कार्यशील ठेवण्याचं काम करतात. असं कुठलं चार्जर मिळत नाही. तुम्हाला दिसतंय ते, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की जसं आपण मोबाईल फोन चार्जिंगला लावतो तसं लिव्हर चार्जिंगला लावलंय.
असं कुठलं चार्जर मिळत नाही. हे चार्जर म्हणजे न्यूट्रिचार्ज बायोएज. सी बर्थॉन अँटीऑक्सिडंट आहे. अँबेलिका, आपण तुम्ही म्हणता अँबेलिका मग आवळा, आम्ही आवळे खातो, आपण फार क्वचित कधी कधी खातो. आणि आवळ्याची आवळा कॅन्डी करतो, त्याला खूप सारी साखर लावतो, फायद्याऐवजी नुकसान जास्त करतो. म्हणजे कुठलीच आवळा कॅन्डी बिना साखरेचीच नाही, खूप सारा त्याला साखर लावली असते. परंतु यामधले ते मुख्य घटक काढून जे लिव्हर रिचार्ज करण्याचं काम करतील ते आपण अँबेलिका मधून म्हणजे आवळ्यामधून टाकले आहेत. ऑक्सिडेटिव्ह ट्रेस कमी करण्याचं काम करत अँबेलिका. अँबेलिका मिल्क थिसल, एस्पेशली दारूमुळं लिव्हरला जे आजार होतात किंवा लिव्हरची जी सूज येते ह्याला दूर करण्याचं काम मिल्क थिसल करते. शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करते. स्पेशली दारूमुळं होणारे नुकसान थांबवण्याचं काम मिल्क थिसल करते. टेडेलिऑन विषारी पदार्थाला बाहेर टाकण्याचं काम करते. लिव्हरच्या कार्यामध्ये सुधार करण्याचं काम करते. एजा डिरेक्टा इम्युन सिस्टीम, एजा डिरेक्टा म्हणजे कडुलिंबाचं पानं, एजा डिरेक्टा आपल्या इम्युन सिस्टमला प्रेरित करण्याचं काम करते. लिव्हरची कार्यक्षमता दूर करण्याचं काम करते आणि स्पेशली रक्तातून विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम एजा डिरेक्टा करते. त्यासोबत श्वसन आणि पाचन तंत्रला बढावा देण्याचं काम करते. पहिलं काम लिव्हर रिचार्ज साठी आपण एवढे घटक न्यूट्रिचार्ज बायोएज वर टाकले. दुसरं न्यूट्रिचार्ज बायोएजचं काम आहे पाचन तंत्र चांगलं करण्याचं काम. आणि पाचन तंत्र जर ठीक असेल तर आपलं पूर्ण शरीर चांगलं काम करते. रामदेव बाबा म्हणतात ना, मध्य प्रदेश ठीक तो पुरा देश ठीक. मध्य प्रदेश ठीक पाहिजे. आणि सगळ्याचा काय बिघडलेला आहे, मध्य प्रदेशच बिघडलाय. बाकी बॉडी चांगली, थोडासा मध्य प्रदेश बाहेर पडलेला दिसतोय. जे 40 पेक्षा जास्तचे व्यक्ती असतील, आता संतोषजी सारखा एखाद्या सोडून द्या, संतोष पांडव जे आहेत त्यांचं एकदम मध्य प्रदेश आत गेलाय, पण मॅक्सिमम जणांचा मध्य प्रदेश थोडासा मोठा झालेला दिसतो आणि तिथून सगळा प्रॉब्लेम येतो. तर तुमचं पाचन आहे नाही, संतोषजीला बिलकुल मध्य प्रदेश आहे की नाही असं वाटतंय. तर आपलं पाचन चांगलं करण्याचं काम करते. पाचन चांगलं कशाचं म्हणजे, पाचन म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर त्यातून सगळे पोषक घटक अवशोषित होणं, ते रक्तात मिसळणं आणि अपशिष्ट पदार्थ शरीराच्या बाहेर पडणं, याला म्हणायचं पाचन. गट हेल्थ, चांगली गट हेल्थ. बरेच जण काय समजतात की भोजन केलं आणि सकाळी लवकर फ्रेश झालं तर आपलं पाचन चांगलं आहे, त्या व्यक्तीचं रेचन चांगलं असतं. पाचन त्याला नाही म्हणत. पाचन म्हणजे आपण जे पोषक घटक घेतले त्या पोषक घटकाचं अवशोषण व्हायला पाहिजे, ते रक्तात मिसळायला पाहिजेत आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर पडायला पाहिजेत, याला म्हणायचं पूर्ण पाचन. हे पाचन चांगलं करण्याचं काम. सही पाचन का मतलब शरीर में महत्वपूर्ण पोषक तत्वों का अवशोषण करना और अपशिष्ट को बाहेर करना, याला म्हणायचं पाचन. बरेच जणांच्या डोक्यामध्ये असं आहे की फक्त पोट लवकर फ्रेश झालं की आपलं पाचन चांगलं आहे. अजिबात नाही. पाचन जर चांगलं करायचं जर असेल तर जर आपल्या शरीरामध्ये एन्झाईम्स व्यवस्थित काम करत असतील तर पाचन चांगलं होतं. म्हणजे साखरेपासून ग्लुकोज, सुक्रोज बाजूला करणं, यासाठी काही एन्झाईम्स काम करतात. परंतु जसं वय वाढतंय तस तसं अवशोषण करण्याची क्षमता आपली कमी होते, जसं वय वाढलं. आणि ते त्या सगळ्याला, कारण की लिव्हरची जी अवशोषण करण्याची क्षमता आहे हीच कमी होते. पाचन चांगलं करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही सहाय्यक बॅक्टेरिया असतात. हे असंख्य बॅक्टेरिया आपल्याला पाचनामध्ये मदत करतात. परंतु आपण पीत असलेल्या थंड पाण्यामुळं, आपण पीत असलेल्या कोल्ड ड्रिंक्स मुळे आणि आपण घेत असलेल्या विविध औषधामुळं आपल्या शरीरातून हे बॅक्टेरिया बाहेर पडतात. हे सगळे बॅक्टेरिया बाहेर पडतात आणि त्यामुळे ते एन्झाईम्स नीट काम करू शकत नाहीत. म्हणून न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, पाचन चांगलं ठेवण्यासाठी 16 एन्झाईम्स टाकले आहेत. प्रत्येक एन्झाईमचं वेगळं काम आहे. लायपेज हे आपल्याला लायपेज टाकलाय, पपेट टाकलाय. जर तुम्हाला प्रोटीन जर चांगला पचवायचं असेल तर पपेट लागतंय. जर तुम्हाला शाकाहारी खाद्यपदार्थ पचवायचे असेल तर सेल्युलोज लागतंय.
तुम्हाला जर फॅट जर पचवायचं असेल तर लायपेज लागते, लायपेज नसेल तर फॅट पचणार नाही, पपेन नसेल तर तुम्हाला प्रोटीन पचणार नाही, सेल्युलोज नसेल तर शाकाहारी पदार्थाचं चांगलं पचणार नाही. तर त्यामुळं 16 प्रकारचे एन्झाईम्स न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले जातात. गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी ट्रिकॉटो टाकलंय, पायपर लॉंगन, एम्बेलिका, क्युमिनम, सिमिनम टाकलंय. पाचन चांगलं करण्यासाठी एगल मार्मुलस टाकलंय, प्री प्रोबायोटिक टाकलंय. तर या सगळ्यांमुळं लॅक्टोबेसिल्स किती टाकले तर 1000 कोटी. तुम्ही म्हणता 1000 कोटी कुशा टॅबलेट मध्ये अति सूक्ष्म असतात ते. आम्हाला सुरुवातीला वाटलं की प्रिंट मिस्टेक काय पीपीटी मध्ये, तर डॉक्टर कपिल कपूर म्हटले ही प्रिंट मिस्टेक नाही, 1000 कोटी प्रोबायोटिक्स न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकलेले आहेत. म्हणून न्यूट्रिचार्ज बायोएज ही टॅबलेट जर कुणी पाहिली असेल त्यामध्ये 2 रंग दिसतात. संतोषजी उघडता येईल का ती? म्हणजे आता आपल्याला असल्यामुळे आपल्याला बघता येईल. उघडता येईल. हा हा. आता कलर मध्ये यामध्ये 2 कलरचे टॅबलेट दिसतात. काही जण म्हणले सर याच्यामध्ये आता यामध्ये डार्क ग्रीन मला 5 दिसत आहेत, पहा बरं डार्क ग्रीन 5 आहेत का? तर संतोषजी हो आहे ना, डार्क ग्रीन 5 आहेत आणि लाईट ग्रीन बाकीच्या दिसत आहेत, 10 दिसत आहेत. एक जण म्हणलं सर कमी आल्या मला काय म्हणजे अर्ध्या पाहिजे होत्या. ज्यावेळेस सुरुवातीला पॅकेट उघडलं तर म्हणे अर्ध्या पाहिजे होत्या. ते बरोबर अर्ध्या डार्क आणि अर्ध्या फेम त्या उलट्या सुलट्या टाकल्या आहेत. अर्ध्या भागामध्ये बायोग्रीन्स आहेत आणि अर्ध्या भागामध्ये फक्त आणि फक्त प्री प्रोबायोटिक्स टाकले आहेत. अर्ध्या भागामध्ये प्री प्रोबायोटिक्स टाकले आहेत, म्हणून हिला म्हणतात बाय लेयर टॅबलेट. न्यूट्रिचार्ज बायो इज अ बाय लेयर टॅबलेट. 2 लेयर आहेत, एक डार्क ग्रीन आणि एक फेंट ग्रीन. बस मला ग्रीन इतकं समजून सांगता येतं. बाकीच्या ग्रीन साठी मग आपल्याला मॅचवेल मध्ये जावं लागतं, मॅचिंग सेंटर मध्ये. मग खूप सारे ग्रीन दिसतात आहे की नाही. सी ग्रीन, त्या शेवाळाची ग्रीन, खूप सारे ग्रीन दिसतात. हे बाय लेयर टॅबलेट आहे. त्यामध्ये अर्ध्या भागामध्ये प्री प्रोबायोटिक्स टाकले तर अर्ध्या भागामध्ये बायोग्रीन्स आहेत. यामध्ये आपलं रक्त शुद्ध होतं आणि आपले जे लहान आतडे आणि मोठे आतडे आहेत हे सुद्धा त्याची सफाई होते. झालं दुसरं काम. तिसरं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते ते म्हणजे आपली बॉडी डिटॉक्सिफाय करते. आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करते. मित्रांनो, आपण सगळेजण अतिशय चांगल्या युगात जगत आहोत. आपण इतकं काळजी घेतो आहोत प्रत्येक गोष्टीची की माझं हे शर्ट आहे, हे शर्ट वेगळ्या डिटर्जंट मध्ये धुतो. हा जो कोट आहे हा कोट ड्राय क्लीन करतो. हा किती काळजी घेतो आपण, म्हणजे कपडे धुण्याची किती काळजी घेतो. शर्ट वेगळ्या डिटर्जंट मध्ये ठेवू, हा कोट जो आहे हे ब्लेझर आहे हे आपण कशात ड्राय क्लीन साठी टाकू. आता हिवाळा आल्यानंतर स्वेटरची सफाई करण्यासाठी आरसीएम ने वेगळे डिटर्जंट काढले ना, त्याच्याशी बाटली येते. म्हणजे कपडे धुण्यासाठी आपण इतकी काळजी घेत आहोत तर आपल्या शरीरातून आतून सफाई करण्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे का नाही? ही सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे जसं शर्ट आपण घाण झालं की ते धुतो, त्याला वॉश करतो. ब्लेझर खराब झालं की आपण ड्राय क्लीन करतो. केसासाठी वेगळा शॅम्पू वापरतो, चेहऱ्यासाठी वेगळी साबण वापरतो, बाकी अंगासाठी वेगळी साबण वापरतो. किती काळजी घेणं सुरू आहे बाहेरून. आतून बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काय? आतून बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. तिसरं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करत असलं ते म्हणजे बॉडी डिटॉक्सिफाय करणं, शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. आणि हे दररोज याचं निष्कासन सुरू असतंय आणि त्यासाठी त्यांनी आपण न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये एगल मार्मोलेस, ऑसिमम सेक्टम, बीटा वल्गरिस आणि सिझिनम क्युमिनिमम टाकलेला आहे. तुम्हाला किती घटक आहेत? 72 न्यूट्रिएंट्स
न्यूट्रिएंट्स आहेत न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये. सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट्स असलेली न्यूट्रिचार्ज करची टॅबलेट म्हणजे न्यूट्रिचार्ज बायोएज. 72 न्यूट्रिएंट्स आहेत. एगल मार्मोलेस, ऑक्सिमम सेक्टम, बीटा वल्गरिस, सिझिनम क्युनिम सुद्धा आपण टाकलाय. आणि आपली बॉडी डिटॉक्सिफाय होत राहिली, आपल्या पाचन तंत्र चांगलं राहिलं तर आपलं बायोलॉजिकल एज कमी होत आहे. 2 वय आहेत आपले. एक आहे क्रोनॉलॉजिकल. क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे आपल्या आधार कार्डवर असतं ते वय, क्रोनॉलॉजिकल एज. आणि दुसरं असतं बायोलॉजिकल एज. आधार कार्डवर वय कुणाचं 40 असेल, 45 असेल, 50 असेल, परंतु ज्यावेळेस आपण बॉडी स्कॅनरवर उभा राहतो आणि ते दाखवतं आपलं बायो एज, आपलं एज किती आहे, बायोलॉजिकल एज किती आहे. मॅक्झिमम जणांचं 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष जास्त निघतं. आणि मग माणसाला फार दुःख होतं, अरे कसं काय पुढे गेलो. पण मित्रांनो, आपलं पाचन जर चांगलं असेल, आपला BMR चांगला असेल, आपल्या शरीरामध्ये मसल जास्त असतील तर आपलं बायोलॉजिकल एज सुद्धा कमी दिसायला. आणि बायोलॉजिकल वय कमी करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज. बायोलॉजिकल वय कमी करण्याचं काम आपलं चांगलं होतं. बायोलॉजिकल एज ठरतं आपली आंतरिक प्रणाली किती चांगली काम करते यावर बायोलॉजिकल एज काम दिसतंय. आणि जर व्यवस्थित काम करीत असेल तर आपलं बायोलॉजिकल एज जास्त सुद्धा दिसते. न्यूट्रिचार्ज बायोएज तुमची बायोलॉजिकल वय कमी करण्यासाठी सुद्धा काम, तुमची आंतरिक प्रणाली चांगले काम करायला लागते. न्यूट्रिचार्ज बायोएज आपलं बायोलॉजिकल एज सुद्धा कमी करते. आणि 72 हर्बल पोषक घटक आपण न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले. 72 न्यूट्रिएंट्स आपण टाकले. यामध्ये 53 बायोग्रीन्स, 16 एन्झाइम्स, 2 प्रोबायोटिक आणि 1 प्रीबायोटिक न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये आहे. असे 72 काम. न्यूट्रिचार्ज बायोएज काय काम करते? लिव्हरची कार्यक्षमता वाढवते, पाचन चांगलं करते, डिटॉक्सिफिकेशन चांगलं करते आणि एकूण आपल्या बॉडीची स्वास्थ्य सुधारते. बरेच जण उशिरा जॉईन झाले. जे उशिरा जॉईन झाले ना, त्यांनी आता जरी पुढच्या 3 स्लाइड जर काळजीपूर्वक जर ऐकल्या तर आपल्याला पूर्ण न्यूट्रिचार्ज बायोएज विषयी सांगता येईल. काय काम करते न्यूट्रिचार्ज बायोएज? पहिलं काम लिव्हर रिचार्ज करते. हा फोन 20,000चा असो, 15,000चा असो किंवा आयफोन असो 1.25 लाखाचा, आयफोन प्रो आला ना, 16 आला, आयफोन 16 प्रो, जोपर्यंत आपण त्याला रिचार्ज करत नाहीत का काही कामाचा नाही तो डब्बा राहील. तर आपलं लिव्हर रिचार्ज करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. त्यासाठी मिल्क थिसल पासून टिनोस्पोरा कार्डिलिया पर्यंत सगळे आपण घटक टाकले. पहिलं काम लिव्हर रिचार्ज. दुसरं काम आपलं आतोका स्वास्थ्य सुधारे, आपलं पाचन सुधारण्याचं काम. दुसरं काम न्यूट्रिचार्ज बायोएज आपल्या पाचन सुधारण्याचं काम करते. त्यासाठी एगल मार्मोलेस पासून 16 एन्झाइम्स टाकले आहेत. स्वस्थ वातावरण निर्माण होते आपल्या पोटामध्ये. दुसरं काम पाचन. आणि तिसरं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते, बॉडी डिटॉक्सिफाय करते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. बॉडी डिटॉक्सिफिकेशन हे 3 काम करते. त्यासाठी बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ग्लायसाइजा ग्लाब्रा पासून आपण खूप सारे घटक यामध्ये टाकले आहेत. लिव्हर हेल्थ, गट हेल्थ आणि डिटॉक्सिफिकेशन हे 3 महत्वाचे काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. मित्रांनो, या 3 कामासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या 3 प्रकारच्या टॅबलेट आहेत. म्हणजे गट हेल्थ साठी वेगळी टॅबलेट, डिटॉक्सिफिकेशन साठी वेगळी टॅबलेट, लिव्हर हेल्थ साठी वेगळी टॅबलेट, किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे असं वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हर टॉनिक आपल्याला खूप पाहायला मिळतील. लिव्हर टॉनिक लिव्हर हेल्थ बघतील पण गट हेल्थ नाही बघणार. गट हेल्थ वाले गट हेल्थ बघतील, लिव्हर हेल्थ नाही बघणार. डिटॉक्सिफाय वाले डिटॉक्सिफिकेशन बघतील, बाकी गोष्टी बघणार नाहीत. या 3 वेगवेगळ्या गोळ्या घेण्याची गरज नाही. न्यूट्रिचार्ज बायोएज एकच टॅबलेट हे 3ही काम सुद्धा करते. बायलेयर टॅबलेट जे तुम्हाला डार्क ग्रीन दिसते त्यामध्ये बोटॅनिकल्स आहेत.
पहिली स्लाइड पुन्हा दाखवायची. म्हणजे यामधली पहिली त्यांना पहिली स्लाइड लिव्हर रिचार्ज, त्यांना स्क्रीनशॉट करायचा. ओके संदीपजी, ओके. पहिलं लिव्हर रिचार्ज, दुसरं पाचन चांगलं करणं, आपल्या आतोका स्वास्थ्य ठीक करण्यासाठी, तिसरं बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी. आणि यासाठी 3 आपल्याला घ्यायची, 3 टॅबलेट किंवा 3 ड्रिंक घ्यायची गरज नाही. यासाठी बाय टॅबलेट आहे, डार्क कलर मध्ये बॉटॅनिकल्स आहेत, आणि जो फिका रंग आहे लाईट ग्रीन आहे त्यामध्ये एन्झाइम्स आणि प्रोबायोटिक टाकलेले आहेत. 72 लाभकारी इन्ग्रेडियंट्स न्यूट्रिचार्ज बायोजिन आहे. द्यायचं कुणाला? हे सगळ्यात म्हणजे यानं काय होईल, आपले संभावित ग्राहक आपल्याकडे, जे व्यक्ती दारू घेतात, तंबाखू खातात, धूम्रपान करतात किंवा 50 वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आहेत, पाचन संबंधित समस्या असलेल्या व्यक्तीला न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायचे. आणि परत कुणाला भेटायला जे तात्काळ आजच्या रविवारी तात्काळ भेटायला जा, ज्यांना मागच्या 2-4 महिन्यामध्ये कावीळ झाला होता, ज्यांना मागच्या 2-4 महिन्यामध्ये कावीळ झाला होता, त्यांना तुम्ही भेटायला गेले नसाल तर जरूर त्यांना भेटायला जा. कावीळ झालेल्या व्यक्तीला न्यूट्रिचार्ज बायोएज 100% द्यायची. कावीळ झालेल्या व्यक्तीला कावीळ असेल, कावीळ जर मोठा जास्त दिवस पोटात राहिला तर त्याला काय म्हणतात डॉक्टर साहेब? खोब्रागडे साहेब आहेत आमच्याकडं. हा काय म्हणता सर? कावीळ जर जास्त दिवस जर राहिला तर काय होतं? लिव्हर वर सुद्धा सिरोसिस होतो सर. सिरोसिस म्हणजे फॅटी लिव्हर होणार. फॅटी लिव्हर जास्त दिवस कावीळ जर राहिला, ते आपल्याशी जे बोलतायत ते डॉक्टर खोब्रागडे आहेत भंडाऱ्यावरून. जर जास्त दिवस आपल्याला कावीळ राहिला तर आपल्याला फॅटी लिव्हर होतं, लिव्हर सिरोसिस होतो. आणि त्यामुळं ज्या व्यक्तीला कावीळ झाला असेल त्याला वाटतं ठीक झालो मी, वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक पुड्या खातात, वेगवेगळ्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये 10-5 लोक सापडतात जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे औषध देतात. पेढ्यात खा, कुणी कशात खा. संतोषजीच्या गावाकडे एक व्यक्ती फार प्रसिद्ध आहे. हा संतोषजी? हा भेंड्यामध्ये सर, भेंडा फॅक्टरी म्हणजे आमच्या 4-5 जिल्ह्यामध्ये, नगर, संभाजीनगर, जालना, बीड आणि नाशिक पासून लोक येतात त्यांच्याकडे. ते काहीतरी देतात औषध, नाकात टाकतात आणि म्हणतात झालं तुमचं लिव्हर ठीक. मित्रांनो, असे कुठलेही अनसर्टिफाईड गोष्टी करण्यापेक्षा न्यूट्रिचार्ज बायोएज प्रत्येक त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला वाटतंय की मला म्हणजे कावीळ झालाय, अशा व्यक्तीची तात्काळ भेट घ्या. आजच्या मीटिंगचा तेवढा फायदा एकदम तुमचा होईल. त्या व्यक्तीला बायोएज तुम्ही द्या. दारू पिणारा तर 100% देते, मग तो सोशल ड्रिंकर असेल आहे नाही, सोशल मध्ये कधी कधी घेणारा किंवा मग प्रोग्राम टू प्रोग्राम घेणारा असेल, असा कुठलाही व्यक्ती असेल त्याला आपण द्यायचा आहे. आणि ज्याला वाटतंय की मला माझं लिव्हर रिचार्ज करायचंय, बॉडी डिटॉक्सिफाय करायची, त्या व्यक्तीला जरूर जरूर. फक्त प्रेग्नंट महिलाला द्यायची नाही. प्रेग्नंट महिला देऊ नका. कधी घ्यायची? रात्रीच्या भोजनाच्या नंतर अर्ध्या घंट्यानं तुम्ही न्यूट्रिचार्ज बायोएज द्यायची. कोमट पाण्यासोबत घेतलं आणखीन चांगलं. ज्याला वाटतं माझी बॉडी डिटॉक्सिफाय करायची, मला माझं लिव्हर रिचार्ज करायचंय, मला माझं पाचन तंत्र सुधारायचंय, अशा व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत द्यायचं आहे. आणि मित्रांनो, न्यूट्रिचार्ज बायोएज जिथं तुम्हाला वाटेल की मला न्यूट्रिचार्जच्या या प्रोडक्टचा आहे ना रिझल्ट येत नाहीये, सध्या या प्रोडक्टचा रिझल्ट दिसत नाहीये, त्यावेळेस न्यूट्रिचार्ज बायोएज सुरू करा. तुम्हाला न्यूट्रिचार्जच्या बाकी प्रोडक्टचे सुद्धा रिझल्ट अतिशय छान तुम्हाला मिळायला लागतील. अतिशय छान तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतील. न्यूट्रिचार्ज बायोएज दिल्यानंतर बऱ्याच जणांकडे वेगवेगळे अनुभव असतील. तर अशापैकी आपण 2 अनुभव घेऊयात. पुणे जिल्हा न्यूट्रिचार्ज बायोएज आणि चांगला अनुभव आला. यस, मला छान म्हणजे त्यातून लक्षात आलं की न्यूट्रिचार्ज बायोएज दिल्यानंतर सुरेशजीला आपण अनम्यूट करतो अगोदर. सुरेशजी बोला. सर मी दिलं पण आणि स्वतः घेतलं पण. तर दिल्यानंतर काय अनुभव आला?
दिल्यानंतर तर एवढा खतरनाक अनुभव आहे सर. एक मागे सांगितलं होतं मी की एक एडशीचे व्यक्ती आहे उस्मानाबाद जिल्ह्यातले, त्यांचं लिव्हरचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांचं पोट एवढं मोठं झालं होतं की आता फुटते की काय असं वाटत होतं. आणि तिची जी मिसेस आहे ते डॉक्टरकडे नेत होती. डॉक्टर त्यांना म्हणत होते तुम्ही जर दारू सोडाल तर तुमचा आम्ही इलाज करतो. तो व्यक्ती दारू सोडायला तयार होता आणि त्या जिवंत माणसाचा वास सुटला होता, एवढी त्याची कंडिशन खराब झाली. तर शरीरामध्ये इतके विषारी घटक साचले होते. हा, आणि ती बाई रडत होती मग की आता नवरा मरते. तर तिथे एक सुरेखा थोडसरे म्हणून आहे, ते तिथे गेले आणि का रडत आहे, त्यांनी सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी मला लगेच फोन लावून दिला सर. मी त्यांना सांगितलं की बाकी सगळे लोक पाण्यासोबत हे गोळी गिळतात, तुम्ही दारू सोबत गिळा. मी त्यांना दारू सोबत गिळायला लावली सर. त्यांना एवढा जबरदस्त रिझल्ट आला. ते माणूस जिवंत आहे, ओके आहे. 3 महिने त्यांनी लगातार घेतलं. हे सगळ्यात भयानक रिझल्ट आहे सर. दारू पिणारा आणि पुरत म्हणजे याचा अर्थ असा घेऊ नका की दारू सोबत घेतल्यानंतर खास रिझल्ट होतो, सगळ्यात खास असं नाही. म्हणजे त्याला दारू सोबत घेतला तरी सुद्धा रिझल्ट आला. आता डॉक्टर साहेबाकडे काय अनुभव असतील पाहत. डॉक्टर साहेब तुम्हाला अनम्यूट केलंय. डॉक्टर खोब्रागडे, भंडारा रोड, वर्टिंग बोलतोय सर. माझ्या रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये जे म्हणजे बिलिरुबिन लेवल त्यांचं हाय असते, अशा पेशंटला मी बायोवेज देतोय. तर त्याच्यामुळे एक्सलंट रिझल्ट आहे सर. आणि म्हणजे 3 दिवसामध्ये पेशंट रिकव्हर होतो आणि रिझल्ट खूप छान आहे. रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी करतोय. रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये डॉक्टर साहेब स्वतः रेग्युलर प्रॅक्टिशनर आहेत. छान ओपीडी त्यांची चालते आणि ते रेग्युलर त्यांच्याकडे त्याचे रिझल्ट आहेत. प्रवीणजी, मेरा चार्ज न्यूट्रीचर सर, मैं नासिक से बात कर रहा हूँ. मराठी आहे, मराठीच बोलतोय. माझ्याकडे बरेच काही चांगले न्यूट्रीचर बायोचे रिझल्ट आहेत आणि आज मी सांगू इच्छितो की न्यूट्रीचर बायोज मुळे 10,000 PV माझा प्रत्येक महिन्याला लगातार 18 महिन्यापासून होतो. हे माझं एक खासियत आहे. न्यूट्रीचर बायोचे खूप जबरदस्त रिझल्ट आहेत. तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती कंटिन्यू दारू घ्यायचा, त्याला दारूशिवाय जमतच नव्हतं. पण न्यूट्रीचर असं त्याची मिसेस माझ्याकडे आली, कोणी त्याने सांगितलं आणि त्याला जेव्हा मी दिलं, त्याला जे आत्मविश्वास त्याला जागृत केला आणि त्याला ते घेतलं. तर आजपर्यंत 19 महिने झाले तर त्यांनी एक बूंद पण दारू पेलेली नाही आणि त्याला पित्त व्हायचं, घशातून तो पित्त काढायचं, ऍसिडिटी व्हायची, संपूर्णपणे परिपूर्ण बरं झालं. आणि त्याची मिसेस वगैरे ज्या माझी पूजा देवासारखी पूजा करतात. दुसरं महत्वाचं म्हणजे अजून याच्या बद्धकोष्ठता पण कमी झाली. मी आता मागच्या 2 महिन्यामध्ये मी दिलं तर त्या बाईला कमीत कमी हप्त्यातून 2दाच टॉयलेटला जायची. पण त्याचं 1च महिन्यामध्ये दिल्यानंतर ती 15 दिवसानंतर रेग्युलर तिला टॉयलेटला जावं लागलं. म्हणजे एक तर तिला बद्धकोष्ठाचा त्रास होता, तो फार कमी झाला आणि ते कंटिन्यू हॉस्पिटलला जाऊन ते गोळ्या घ्यायची. तिसरा म्हणजे एक व्यक्ती असा होता की 4 वर्षापासून त्याला ऍसिडिटीचा एवढा त्रास होता की तो त्याची दुकान बंद करून घरी जायचं आणि अक्षरशः एक दिवस त्याचा वेस्ट जायचं आणि त्याला खूप त्रास व्हायचा, झोपून जायचं, काहीच करता येत नव्हतं. आणि त्यांनी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च केले. डॉक्टरच्या पूर्ण ट्रीटमेंट केली, राड टाकून ते आपल्या अँजिओग्राफी वगैरे केली. डॉक्टर सांगितलं तुम्हाला याचा कोणाच्या तरी मार्फत तो माझ्यापर्यंत आला की न्यूट्रिशन कॉन्सल्टंट त्रिपुडे आहेत, त्याच्या मार्फत आला. त्याला मी सांगितलं तो बाबा म्हणे माझा तर काही फरक पडणार नाही, पण 3.5 लाख रुपये खर्च केले. म्हणून 1500 रुपये खर्च कर, बघूया. त्यांनी सर 3 महिने घेतली. आज तो दुसऱ्या माणसाला सांगून न्यूट्रीचर बायोज विकते. माझ्याकडे न्यूट्रीचर बायोचे एवढे सुंदर सुंदर उदाहरणं आहेत की खूप, आणि न्यूट्रीचर बायोवरच मी काम करतो. आणि अजून एक मला 10,000 PV दर महिना होतो. दर महिन्याला 19 महिन्यापासून होतच. पित्ताशयात खडे आहेत सर. मला एक विचारायचं होतं प्रश्न फक्त. मी एका व्यक्तीला दिलं, पित्ताशयाला खडे आहेत त्याला, तर त्याचा रिझल्ट बरोबर नाही. मला फक्त एकच माणूस, तर त्याला काही दुसरं करता येईल का? बस एवढं. पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशनच करावं लागतं. पित्ताशयाचे खडे ऑपरेट करून काढावं लागतात. थँक्यू. म्हणजे प्रवीण त्रिपुडे सर नाशिकहून आहेत आणि त्यांचं स्पेशल त्यांनी फक्त न्यूट्रीचार्ज बायोवेज वर काम करून 10,000 PV त्यांचा होतो. आपण पाटील साहेब अनम्यूट केलं. पाटील साहेब तुम्हाला अनम्यूट व्हा. हा बोला. जय आरसीएम. बोला. सर मी एक प्रश्न विचारतोय तुम्हाला की बायोवेज आपलं लिव्हर कॅन्सरला चालेल का? हा, तर लिव्हर कॅन्सरला तर आता
कॅन्सर म्हणजे फार मोठ्या स्टेजवर गेले ते. ऍक्च्युअल त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांची औषधं घेऊनच कॅन्सर साठी काम करावं लागेल, डॉक्टरांचे सल्ले घेऊन. सर मी बोलू का 5 मिनिटं? आपलं काय झालं, आता माझे कलिग आहेत, त्यांच्या वडिलांना कॅन्सर होते, ते रिटायर्ड शिक्षक आहेत. कॅन्सर बऱ्याच दिवसापासून होतं त्यांना, आणि आपण त्यांना गामा दिली होती. लगातार त्यांनी 6 महिना घेतली ती गामा. आणि कदाचित काय झालं, त्यांच्याजवळ गाडी नसताना आमच्या धुळ्याला नाशिक वरून डॉक्टर येतात, डॉक्टर राहुल हिरे म्हणून डॉक्टर येतात कॅन्सर हॉस्पिटलला. त्यांच्याकडे त्यांची स्टेटमेंट होती. मग स्टेटमेंट असल्यामुळे आम्ही ते बोलले की कलिक चालता का सर, आपण जाऊ रिपोर्ट टेस्ट करायला. त्यांनी 1 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांना घेऊन गेले ते, आणि घेऊन गेल्यानंतर वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 वर्षानंतर येताय की तुम्ही आता सिटी स्कॅन करा वडिलांचा आणि परत रिपोर्ट करा. मग ते डॉक्टर सोमवारी आल्यामुळे एक सोमवार गेलं, दुसऱ्या सोमवारी आम्ही रिपोर्ट टेस्ट करायला गेलो तिथं. तर रिपोर्ट दाखवले त्यांना, तर डॉक्टरांनी डोक्याला हात लावला की म्हटलं सर डॉक्टर काय विचार करताय, जास्ती आहे का? डॉक्टर म्हणे नाही, या व्यक्तीला एक तर तुम्ही 1 वर्षापासून आणलेलं नाही, आणि लिव्हर कॅन्सर यांचा वाढले तर नाही पण कमी झालाय, रक्तातला आहे त्याला आपल्याला काही घेणं देणं नाही, पण लिव्हर कॅन्सर. हॅलो, त्यांची बहुतेक रेंज साहेबाची गेले दिसते. आपण त्यांचा अनुभव नंतर घेऊ. गवळी साहेब. हा, जयश्याम सर. हा बोला. मी हिंगोलीहून बोलतो सर. बोला. या आपल्या मीटिंग मधून 2 अनुभव मला नक्की झाले की आपलं बायोवेज घेण्यासाठी किती महत्वाचं आहे हे मी थोडक्यात सांगू इच्छितो की दारू पिल्यामुळेच लिव्हर खराब होत नाहीत, हे एक मेडिकल मध्ये सुद्धा खराब होऊ शकतात, हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कारण की मी आता मी 2 महिन्यापासून आजारी आहे. मी तुम्हाला आज सकाळी माझा रिपोर्ट सुद्धा पाठवलेला आहे एंडोस्कोपीचा. मी कमरेसाठी ग्लोबल या ठिकाणी, नांदेड या ठिकाणी ट्रीटमेंट घेत होतो, आणि त्या मेडिसिनचा एवढा साईड इफेक्ट झाला की माझे लिव्हर जवळपास अर्धे लिव्हर पूर्ण करपलेले. तुम्हाला मी रिपोर्ट सुद्धा पाठवलेला आहे. आणि हे केव्हा लक्षात आलं, तुम्ही आता जी मीटिंग मध्ये सांगितलं की लिव्हर हा असा भाग आहे की जवळपास 75% खराब होईपर्यंत माणसाच्या लक्षात येत नाही, हा एक मला अनुभव आला. कारण की 50% लिव्हर माझे पूर्ण खराब झाले. मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. माझा ज्या टायमाला एंडोस्कोपीचा रिपोर्ट डॉक्टरांनी बघितला नांदेडच्या वाघमारी पाटलांनी, त्याने सांगितलं की तुम्ही दारू कधीपासून घेता. म्हणलं सर आयुष्यात मी दारूला शिवलं सुद्धा नाही, आणि तरी एवढे लिव्हर खराब झाले. याचं कारण काय? तर याचं कारण आहे मेडिसिनचा वापर. एक तर मला हार्टची एक रेग्युलर गोळी चालू आहे, त्या गोळीमधला एक घटक म्हणे त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला लिव्हर खराब करू शकतो. आणि ज्याने जे स्टोराइड वापरलं कमरेसाठी त्यानं सुद्धा हे असे भरपूर दुष्परिणाम झालेले आहेत. आणि खरोखर सर 50%च्या वर लिव्हर खराब होईपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. तर आज मी बायोस 1 महिना झाले चालू आहे, बायोस कंटिन्यू घेत आहे. त्या मीटिंग संपल्यानंतर जरी वेळ भेटला तर एकदा माझा रिपोर्ट बघा, आणि प्लीज हा सर कॉल करा मला प्लीज. धन्यवाद. मी काय झालं, प्रवासात होतो, नेमका 7 वाजता घरी पोहोचलो, भंडारीहून आलो मी. 5 वाजता 7 वाजता घरी पोहोचलो आणि 8 वाजता मीटिंग घेत आहे. तेव्हा मला काही मी मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला कॉल करतो. हा मॅडम बोलताय, बोला मॅडम. सर आवाज येत आहे ना? हो येतो. हा, नमस्कार सर. माझ्या मिस्टरांनाही खूप त्रास होता की जेवण नव्हते करत, एकच पोळी खायचे आणि तरी मळमळल्यासारखं वाटायचं. म्हणजे तब्येतही खूप खालावली होती. तर त्यांना मी बायोस दिली, तरी आता 3-4 महिने झाली तेव्हापासून तब्येत चांगली आहे. त्यांना हार्टचा वगैरे प्रॉब्लेम, ऑपरेशन झालाय हार्टचा, पुष्कळ वर्ष झाले. तर आता तब्येत बरी आहे. पण आता मी पुन्हा त्यांना कधी देऊ शकते, किंवा द्यायची गरज आहे की नाही दिलं तरी चालेल? 3 महिने दिले का तुम्ही? हो, मागे 3 महिने दिले. आता बरं आहे का? हो, आता बरी आहे तब्येत, झाली व्यवस्थित. त्यांचं वय किती आहे मॅम? त्यांचं 60. आता रेग्युलर तुम्ही परत 3 महिने करा कोर्स. 3 महिने गॅप करता, 3 महिन्याचा कोर्स करायचा. जे 3 महिन्यानंतर पुन्हा देऊ शकते असं आहे. आणि स्वस्त व्यक्ती पण, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण मी घेऊ शकते. आपलं वय 50 पेक्षा जास्त झालं म्हणजे आपला लिव्हरचा आकार कमी झाला, लिव्हरची क्षमता कमी झाली,
परंतु आपल्याला आणखीनही चांगले पदार्थ खायला वाटतात, जीवनाचा आनंद घ्यावा वाटतो, तर म्हणून आपण घ्यायला पाहिजे. थँक्यू सर. बरंच रामजी. सर निराचार न्यूट्रीचार्ज बोला तर माझा आवाज ऐकू दे का सर? हो येतो येतो. तर मी आतापर्यंत सर हेल्थ ऍडवायझर म्हणून काम करतोय सर. माझे बरेच ट्रीटमेंट चालू आहे. तर मी आतापर्यंत जास्तीत जास्त S5 म्हणजे रेफर करत होतो. पण आजच्या सेशनमुळे माझं विजन क्लिअर झालं. मी जास्तीत जास्त आता S5 च्या ऐवजी जे काही माझे पेशंट असतात मी आता हे बायोजला यूज करणार सर. बिलकुल. काय S5 तात्काळ जर तुम्हाला काही झालं असेल, तुम्हाला रक्त शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी काम करतं. S5 चे गुणधर्म वेगळे आहेत आणि ते वेगळ्यासाठी छान काम करते. न्यूट्रीचार्ज बायोएज वेगळ्यासाठी काम करते. सहस्त्रकुंडहून सर आहेत. सर अनम्यूट होत आहे तुम्हाला? सर हा बोला. हा सर कर्ता पुरुष म्हणून सर मी माझ्या वडिलांना बॉयज देतो. हा तर कंटिन्यू 3 महिने देतो सर. बरोबर. हा सर. आणि सर माझा जे रिझल्ट आहे L4 L5 चा तो मला न्यूट्रीचार्ज वेज ओमेगा कमी झाला सर माझा. बर. सर मला बॉयज वगैरे घेता येते का असं माझं म्हणणं सर. तुमचे रिपोर्ट टाका ना, मला व्हॉट्सअप करा. हा सर. हा मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. हा सर. कर्ता पुरुष म्हणून मी माझ्या वडिलाला कंटिन्यू मी वर्षभर दिलं तर चालेल का असं माझं म्हणणं बॉयज. त्याचं वय काय आहे सध्या? वय सर 65 वर्ष आहे. द्या, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर. सुरेशजी बोला. हा सर जी एक मदत नाही आलं होतं किडनी स्टोन तशातले खडे. तर आपले जे RCM चे लोक आहेत ना हे कलाकार खूप आहेत. त्याच्यापैकी मी एक आहे. आपण कशाला काही देऊन पाहतो आणि देऊन पाहिल्याने त्याचे रिझल्ट येतात. किडनी स्टोनवर पण S5 जबरदस्त काम करतो. जबरदस्त. आता स्टोन कुठल्या प्रकारचे आहेत आणि डॉक्टर काय म्हणतात? असो सर ते काहीच नाही प्रकार काहीच पाहिजे नाही सर. आपण मी काय करत असतो हे तुम्ही सांगू शकतात पण मला नाही ते सांगता येणार. मला नाही, तुम्हाला नाही सांगत मान्य आहे. तुम्हाला सांगता येत नाही म्हणून तर म्हणलं आम्ही कलाकार लोक आहोत. तर आम्ही काय करतो सर की 4चं कॉम्बिनेशन देतो जनरल लोकांना. म्हणजे चेक करायची गरजच नाही. न्यूट्रीचार्ज जेंट्स असेल तर न्यूट्रीचार्ज मेन ओमेगा गामा आणि S5 याचं कॉम्बिनेशन देऊन टाकायचं. ते चारही प्रकारे काम करते. कुठलाही प्रॉब्लेम असतो त्याला शोधून दुरुस्त करते. ते त्याचं काम आहे. हा तर हे खूप फॉर्म्युला चांगला काम करत आहे. त्याच्यामुळे सगळ्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही तुमच्या याच्यातच बोलणार आम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणता चेक केल्याशिवाय देऊ नका. आम्ही चेक करून कटाळलेल्या लोकांना देऊन दुरुस्त केलं जातं. ओके. डॉक्टर साहेब काय बद्दल डॉक्टर साहेब बोला. हॅलो सर. आम्ही डॉक्टर खोबरागडे भंडारा रोड वरून बोलतोय. सर ते पित्ताशयाच्या खड्याबद्दल विचारणा केली होती. तर त्याच्यामध्ये माझा असा अनुभव आहे की पित्ताशयाचे जे खडे असतात ते लिव्हर मध्ये तयार होतात आणि मग ते आपल्या याच्यामध्ये येतात पित्ताशयामध्ये. तर माझा असा अनुभव आहे की याच्यामध्ये जे मी ट्राय केलंय पेशंटला त्याच्यामध्ये फास्टिंग जो आहे फास्टिंग ऍडवाइस करतो आम्ही. आणि त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल जो आहे ते ऑलिव्ह ऑइल जर आपण समजा त्यांना दिलं ते हळूहळू डिझॉल्व्ह होतात आणि मग पित्ताशयाचे खडे निघून जातात असं माझा अनुभव. आता हे स्वतः प्रॅक्टिशनर डॉक्टर बोलतायत म्हणून मी काही त्यामध्ये हे नाही करत. म्हणजे पित्ताशयाच्या खड्याला जे त्यांनी सल्ला दिला आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे कारण की ते प्रॅक्टिशनर डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहे. बरोबर आहे. म्हणून ज्यांनी विचारलं होतं पित्ताशयाच्या खड्याबाबतीत तर त्यांना त्यांचा उत्तर डेफिनेटली तर डॉक्टर साहेबांकडून मिळालंय. धन्यवाद डॉक्टर साहेब. म्हणजे मीटिंग मध्ये बसल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे अनुभव मिळतात. विविध प्रकारचे बाकीचे जण कसं काम करतायत याची माहिती मिळते. विशेष म्हणजे आपल्या भागामध्ये काय काम माहिती सुरू आहे ते कळतंय. नाहीतर आहे मग गुवाहाटीला आहे तर गुवाहाटीला आहे आणि आपल्या इकडं आपल्या इकडच्या गावामध्ये पण ते आपल्याला लक्ष येत नाही. आपल्या भागामध्ये काय सुरू आहे आणि कसे रिझल्ट येत आहे. आणि गवळी साहेबांनी सांगितलं की त्यांना स्वतःला त्यानंतर बऱ्याच जणांना दुसऱ्यांना सुद्धा सांगितलं की किती वेगवेगळ्या अनुभवातून लोकांना फायदा मिळत आहे. पाटील साहेब मग काय झालं तुमच्या मित्राच्या वडिलाचं? त्यांची रेंज परत गेली. पाटील साहेबांनी अनम्यूट केलं.
अर्चनाजी, पाटील साहेब तुमची रेंज नाही पा. हा रेंज आली आता सर, नेट प्रॉब्लेम झाला होता. हा बरं बोला. हा मग सर देऊ का बायोस त्यांना? द्या द्या त्यांना बायोस द्या, परंतु असं नाही त्यांचं लिव्हरचं क्षमता वाढेल, त्याच्या लिव्हरची शक्ती वाढेल, पण त्यातून ते फक्त त्याची ती शक्ती वाढेल, त्याच्या लिव्हरची शक्ती वाढेल. पण लिव्हरचे डॉक्टरांनी काय औषध देतं, डॉक्टरांना एकदा दाखवा, डॉक्टरांना दाखवूनच द्या. अर्चनाजी. हॅलो सर, जय आरसीएम. जय आरसीएम बोला. माझा मुलगा 23 वर्षाचा आहे सर, त्याला जॉईंडिस झाला होता. हा 23 वर्षाची जॉईंडिस झाला होता आणि त्याला ना मध्ये कालही सेमिनार वरून आला, तर नंतर आल्यावर घरी डोकं दुखतं म्हणे, पायही दुखते म्हणे, तर त्याला बायोस देऊ शकतो का सर? बिलकुल बिलकुल. जॉन्डिस झालेल्या व्यक्तीला तर शोधू द्या. आता तो घरचाच आपला मुलगाच आहे, तर त्याला तर तुम्ही तात्काळ सुरू करा आजपासूनच. हो का? हो हो. म्हणजे त्याच्या लिव्हर जॉन्डिस झालाय म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या लिव्हरवर सूज आली, पण ते तरुण असल्यामुळं लिव्हरनं स्वतःला बरं केलं, स्वतःचं पुनर्निर्माण केलं. वय कमी असल्यामुळं, तारुण्य असल्यामुळं, पुनर्निर्माणची क्षमता खूप चांगली असल्यामुळे ते झालंय. परंतु त्याला रिचार्ज करणं आपलं काम आहे. तुम्ही जरूर त्याला न्यूट्रिचार्ज बायोएस द्या, जरूर द्या. हा सर. संतोषजी हा बोला. एक 43 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांना आपण गामा दिलेली होती, मोठ्या आतड्याला सूज आलेली होती त्यांच्या, तर त्यांना बऱ्यापैकी फरक पडला. पण जेवण झालं का क्लिअर होतं, आणि जेवण कमी झालं म्हणजे भूक जर लागली किंवा आहार जर संपला पोटातला, तर ते मोठ्या आतड्या फटफट करतात सर. तर त्यांना आपण बायोएस दिलंय, 15 दिवस झाले बायोएस देऊन, पण अजून काय असं म्हणावं तसा रिझल्ट नाही म्हणतात. बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला वेळ लागतो. बॉडी डिटॉक्सिफाय इतक्या फास्ट होत नाही. बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला वेळ लागेल. एकदम पटकन बॉडी डिटॉक्सिफाय कधीच होत नाही, त्याला वेळ लागतो, आणि तो वेळ आपण द्यायला पाहिजे. कारण की एका दिवसामध्ये त्रास सुरू झालेला नाही आपल्याला, त्यामुळं त्यांना वेळ लागेल. तात्काळ त्याचे रिझल्ट मिळायला थोडा आणखी त्यांना वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्ही त्याला कंटिन्यू करा. आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे न्यूट्रिचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री करा. न्यूट्रिचार्ज वीरांगना क्लब मध्ये आणि वीर क्लब मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त माहिती, अतिरिक्त मार्गदर्शन सगळं काही मिळेल. आणि आपल्या टीम मध्ये किमान मॅक्झिमम लोकांचे किमान 5 न्यूट्रिचार्ज वुमन हे आपण, हे मिशन नाही विसरायचं, हे सुद्धा आपण करून घेऊयात. आपल्या आणखी काही शंका असतील, प्रश्न असतील, निश्चित असतील, आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये भेटूयात आणि आपण परत तिथं डिस्कस करूयात. परंतु कावीळ झालेल्या लोकांना, जॉन्डिस झालेल्या लोकांना आजच्या आज भेटा आणि त्यांना न्यूट्रिचार्ज बायोएस आपण पोहोचूया. गुफाजी. सर न्यूट्रिचार्ज वीरांगणाची वेगळी लिंक असते का? हो नाही, वीर आणि वीरांगणाची एकच लिंक आहे. मला येत नाही सर. पण कसं काय येत नाही? तुम्ही मेल आयडी बरोबर दिला होता का? हो ना सर, रजिस्ट्रेशन पण केलं होतं ना. मला न्यूट्रिचार्ज वीरांगणाचा बॅच पण मिळाला आहे. बरं, मी तुम्हाला एक नंबर देतो ऑफिसचा, त्या ऑफिसचा बोला तुम्ही, आणि सोमवारी बोला, कारण की आज तर रविवार आहे, संडे आहे, सुट्टी आहे. सोमवारी. आणि माझ्या ग्रुपच्या एक बागेश्वर ताई आहे, त्यांचं पण झालेलं आहे. हर महिन्याला टार्गेट करत आहे याचं, ह्या महिन्यात पण झालेलं आहे, पण अजून काही लिंक नाही येत आहे मला. बरं, मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही बोला ऑफिसला, तुम्हाला काय होईल लक्षात येऊन जाईल काही प्रॉब्लेम असेल तर. त्यावर सोमवारी मी तुम्हाला नंबर व्हॉट्सअप करतो. हा सर, हाच प्रॉब्लेम टीम मध्ये पण आहे बरं का माझ्या. बर, तुम्हाला पण मी नंबर देतो. हो हो चालेल सर, थँक्यू. एक जणांना प्रश्न विचारा ना, की बऱ्याच जणांचा ते प्रॉब्लेम असू शकतो. महेंद्र पाटील सर, ते लिंक पाठवता का सर? कुठली हो? आपल्या दर महिन्याला टार्गेट करतो ना आपण आपलं वीरांगणाला. दर महिन्याला एकदा तुम्ही एकदा सुरू केली की बस तुमच्या 11 प्रशिक्षण तुम्ही त्याच लिंकवर करू शकता. तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लब साठी रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला पाठवतो महेंद्रजी. ओके, आपण सायंकाळी भेट. ओके पंकज भाई,
पंकज भाई तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय मी. हा सर, पांढरे कावळीसाठी चालेल का? बिलकुल चालतंय. कावीळ कुठलाही असो, तो लिव्हरशी संबंधित आहे, लिव्हरला डॅमेज करतो. पांढरा कावीळ असो, पिवळा कावीळ असो, कावीळचा पुढे आमच्याकडे शब्द नळगूद होणं, पोट मोठं होणं, त्याला सुद्धा आपण न्यूट्रिचार्ज बायोएज देऊ शकतो. आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचूया आणि मॅक्झिमम लोकांना पोटाचे जे विकार आहेत त्यासाठी न्यूट्रिचार्ज बायोएज देऊयात. सायंकाळी परत याच लिंक वर आपण भेटूयात. आपले आणखी काही प्रॉब्लेम असतील आपण डेफिनेटली त्या मीटिंग मध्ये आपण सॉल्व्ह करूया. ओके, थांबूया तोपर्यंत. थँक्यू व्हेरी मच. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.